नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक विश्वासेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरायचं नाही आहे. त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पायलट स्टडी GNM थर्ड इयर रिसर्च मॅनेजमेंटमधला खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पायलट स्टडी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्याची व्याख्या बघूया आधी पायलट स्टडीची. तर वास्तविक संशोधनाला ॲक्च्युअल स्टडीला सुरुवात करण्यापूर्वी संशोधनाची छोट्या प्रमाणात चाचणी होणे यास पायलट स्टडी असं म्हणतात. ॲक्च्युअल स्टडीला सुरुवात करण्यापूर्वी संशोधनाची छोट्या प्रमाणात चाचणी होते त्यास पायलट स्टडी असे म्हणतात. वास्तविक संशोधनाला सुरुवात कर म्हणजे ॲक्च्युअल स्टडीला सुरुवात करण्यापूर्वी संशोधनाची छोट्या प्रमाणात चाचणी होती त्यास पायलट स्टडी म्हणतात. तर ही प्रक्रिया कशी करायची आहे, तर वास्तविक संशोधनातील नमुना संख्येचे किमान 10% नमुने घ्यावेत. ती प्रक्रिया कशी आहे, तर वास्तविक संशोधनातील नमुना संख्येच्या किमान 10% नमुने घ्यावेत. हे नमुने जेथून प्रत्यक्ष वास्तविक संशोधन केले जाणार आहे त्याखेरीज इतर ठिकाणी निवडावेत, अन्यथा त्यांना त्या संशोधनाविषयी अनुभव प्राप्त होऊन वास्तविक संशोधनावेळी उत्तरामध्ये प्रतिसादामध्ये बदल होऊ शकतो. हे नमुने आहेत ते जेथून प्रत्यक्ष वास्तविक संशोधन केले जाणार आहे त्याखेरीज इतर ठिकाणी निवडावेत, अन्यथा त्यांना संशोधनाविषयी अनुभव प्राप्त होऊन वास्तविक संशोधनावेळी उत्तरामध्ये प्रतिसादामध्ये बदल होऊ शकतो. हे आपल्या नमुना निवडीच्या वैशिष्ट्याप्रमाणे समवैशिष्ट्ये असलेले 10% इतर नमुने रुग्णालयात किंवा संस्थेकडून घ्यावीत. आता पायलट स्टडीचे उद्देश आणि उपयोग काय आहे, तर संशोधनाचा विषय संशोधनास उपयुक्त आहे. तर संशोधनाचा विषय तर संशोधनास उपयुक्त आहे का, संशोधन पद्धत काही समस्या येतात का, नमुने उपलब्ध होतात का, त्यानंतर संशोधकाने योग्य साधन निवडले आहे काय, प्रश्नावली अनुसूचीमधील प्रश्नांची निर्मिती ज्या उद्देशाने केली आहे त्या उद्देशांची पुन्हा संबंधित प्रश्नाद्वारे होते का, याच्यासाठी प्रश्नांची व्यवस्थित मांडणी झाली आहे का, उत्तरदात्याच्या प्रतिक्रिया कोणत्या, त्यांच्या पडताळणी होणे आवश्यक असते. ठीक आहे, तर हे उद्देश आहेत. प्रश्नांच्या निर्मितीत काही त्रुटी राहिल्या का, त्यामुळे प्रश्नांची उत्तरं मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या काय, प्रश्नांमधून संशोधकाच्या दृष्टीने जो अपेक्षित अर्थ आहे तोच उत्तरदात्याकडून निघत आहे का, यापेक्षा वेगळी उत्तरे मिळतात काय, अचूक उत्तरे मिळते काय, त्याच्यानंतर प्रत्येक उत्तरदात्याला किती वेळ द्यावा लागेल. अशा नमुना संशोधन पद्धतीमुळे चाचणी घेतल्यामुळे संशोधकाने बनवलेल्या साधनांची विश्वसनीयता वाढते. अनुसूचित प्रश्नावलीमध्ये काही चुका राहिल्यास दुरुस्त करता येतात. अनुसूचीच्या प्रश्नावलीच्या वास्तविकतेची कसोटी घेता येते. प्रश्न सुधारता येतात. अनुसूचींना पुनर्रचना करणे शक्य होते. काही अयोग्य किंवा आवश्यक प्रश्न काढून टाकले जातात. प्रश्नांची पुनर्रचनासुद्धा केली जाते. माहिती संकलन करून विश्लेषण करून पाहता येते. गृहीकृत्यांची चाचणी घेता येते. समस्येचे उत्तर मिळते किंवा कसे मिळते, ही संपूर्ण संशोधन प्रक्रियेची चाचणी घेऊन आवश्यक बदल केले जातात. साधनांची विश्वसनीयता व अचूकता पाहण्यासाठी स्प्लिट हाफ मेथड ऑफ कोएफिशियंट कोरिलेशन या संख्याशास्त्राचा उपयोग केला जातो. सहसंबंध गुणांक काढला जातो. हा सहसंबंध गुणांक जितका चांगला तितके साधन विश्वसनीय मानले जाते. तर हे पायलट स्टडीचे उद्देश आणि उपयोग आहेत. पायलट स्टडीचे उद्देश आणि उपयोग काय आहेत, तर संशोधनाचा विषय तर संशोधन उपयुक्त आहे का, संशोधन पद्धतीत काही समस्या येतात का, नमुने उपलब्ध होतात का, संशोधकाने योग्य साधन निवडले आहे का, प्रश्नावली अनुसूचित प्रश्नांची निर्मिती या उद्देशाने केली आहे त्या उद्देशांचे पुन्हा संबंधित प्रश्नाद्वारे होते का, प्रश्नांची व्यवस्थित मांडणी झाली आहे काय, उत्तरदात्यांच्या प्रतिक्रिया कोणत्या, त्यांची पडताळणी होणे आवश्यक असते. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्नांच्या निर्मितीत काही त्रुटी राहिल्या का, त्यामुळे प्रश्नांची उत्तरे मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या काय, प्रश्नांमधून संशोधकाच्या दृष्टीने जो अपेक्षित अर्थ आहे तोच उत्तरदात्याकडून निघते काय, यापेक्षा वेगळी उत्तरे मिळतात का, अचूक उत्तर मिळते काय, त्यानंतर प्रत्येक उत्तरदात्याला किती वेळ द्यावा लागतो. अशा नमुना संशोधन पद्धतीमुळे चाचणी घेतल्यामुळे संशोधकाने बनवलेल्या साधनांची विश्वसनीयता वाढते. अनुसूची प्रश्नावलीमध्ये काही चुका राहिल्यास त्या दुरुस्त करता येतात. अनुसूचीच्या प्रश्नावलीच्या वास्तविकतेची कसोटीसुद्धा घेता येते. हे उद्देश आहेत आणि उपयोग आहे पायलट स्टडीचे. प्रश्न सुधारता येतात, त्यामुळे अनुसूचीची पुनर्रचना करणे शक्य होते. ह्याच्यासाठी आता हा पण प्रश्न परिचारिक आपल्या ह्याच्यामध्ये
काय गरज आहे पायलट स्टडीची, ते ही गरज आहे, तर तुम्ही लिहू शकता. त्याचा काय उपयोग होतो, तर काही अयोग्य किंवा आवश्यक प्रश्न काढून टाकले जातात, प्रश्नांची पुनर्रचना केली जाते, माहिती संकलन करून विश्लेषण करून पाहता येते. ह्याच्यामध्ये पायलट स्टडीमुळे गृहीकृत्यांची चाचणी घेता येते, समस्येचे उत्तर मिळते किंवा कसे, ही संपूर्ण संशोधन प्रक्रियेची चाचणी घेऊन आपल्याला आवश्यक बदल केले जातात. साधनांची विश्वसनीयता व अचूकता पाहण्यासाठी सुद्धा मेथड ऑफ कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन या संख्याशास्त्राचा उपयोग केला जातो. हा सहसंबंध गुणांक जितका चांगला तितके साधन जे आहे ते विश्वसनीय मानले जाते. तर अशा प्रकारे हे पायलट स्टडीचे उद्देश आणि उपयोग आहे. तुम्हाला थोडंसं डोक्यावरून जाईल, पण हे मी नोट्स देते, ते लक्षात घ्या एक्झामपुरत्या. ठीक आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.